किती चांगलं सुंदर सौभाग्यता आहे माझी की या तुमच्या सर्वांबरोबर आज मला परमेश्वराने ते आणलं. And to be able to fellowship with you for the next 3 days. आणि पुढच्या 3 दिवसासाठी तुमच्या बरोबर माझी संगती असण्यास. We especially want to thank Pastor Suhash for the opportunity and this wonderful time. पास्टर सुहास यांचे मी विशेष करून आभार मानतो की ही सुवर्ण संधी आणि ही चांगली वेळ त्यांनी मला दिली आहे. So I want to go with you. I believe God has a word for you this afternoon. आणि या दुपारच्या प्रहरी परमेश्वराकडून तुमच्यासाठी एक विशेष वचन दिले गेले आहेत. If you're facing any big challenges or big adversities, God has a word for you. आणि जर तुमच्या जीवनामध्ये पुष्कळशे मोठमोठ्या गोष्टी घडत आहे किंवा विपरीत परिस्थितीतून जात असताल तर परमेश्वराचं वचन आज तुम्हासाठी आहे. So I would like you to turn with me this afternoon to 1 Samuel chapter number 17. पहिले शमूएल याचा 17वा अध्यायाकडे आज आपण आपलं मनन करूया. We're going to read verses 17 through 31. आणि 17 पासून 31 पर्यंत वाचूया. And then we're going to jump down to verse 45 through 47. आणि मग नंतर 45 ते 46 पर्यंत पुढे जाऊया. Chapter 17. चॅप्टर 17वा अध्याय. Chapter 17 verses 17. पहिले शमूएल त्याचा 17 अध्याय त्याचा 17व्या वचनापासून 17 through 31 and then we'll jump down to verse 45. 17व वचनापासून 31 वचनापर्यंत त्यानंतर आपण 45 वचनाच्या पुढे जाऊया. यशायाने आपला पुत्र दावीद यास म्हटले, एक वाफभर हुरडा व या 10 भाकरी घेऊन छावणीत आपल्या भावांकडे लवकर जा आणि पेरणीचे 10 गोळे त्याच्या सहस्त्रपतीस नेऊन दे. तुझे बंधू कसे आहेत ते पाहून त्याच्याकडून काहीतरी खून आण. शाऊल तुझे भाऊ व सर्व इस्रायल लोक एला नामक खोऱ्यात पलिष्ठांशी युद्ध करीत आहे. दावीद सकाळीच उठून शेंद्रे मेंढरे एक राखणाऱ्याच्या हवाली करून यशायाने त्यास सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तू घेऊन गेला. सेना रणशब्द करीत रणभूमीकडे चाललेले असता तो सेनाच्या गाडेतळावर जाऊन पोहोचला. इस्रायलांनी व बलिष्ठांनी आपापल्या सेना समोरासमोर आणून युद्धास सज्ज केल्या. दावीद आपल्या सामानाचे गाठोडे सामानाची राखण करणाऱ्याच्या हवाली करून धावत सेन्यात गेला आणि आपल्या भावापाशी जाऊन त्याने त्याचे क्षेमकुशल विचारले. Okay, let's jump down to verse 45 through 47. I want to read that with you. The Bible says this. The Bible says, I want you to get this into your spirit. आणि शास्त्र म्हणत आहे की मी तुमच्या आत्म्यामध्ये मला ही गोष्ट सांगायची आहे. The Bible says, then David said to the Philistine, you come to me with a sword and a spear and a javelin, but I come to you in the name of the Lord of hosts, the God of the armies of Israel, whom you have defied. आणि आपण या ठिकाणी पाहत आहोत तेव्हा दावीद त्या बलिष्ठास म्हणतो, तू तलवार भाला व बर्ची घेऊन मज जवळ चढून आला आहेस, पण इस्रायलाच्या सेनाच्या देवाला व तूच लेखित आहे त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझकडे आलो आहे. David says, this day. आणि दावीद म्हणतो आजच्या दिवशी. Tell the next person next to you this day. आणि तुमच्या शेजारच्या मनुष्याला म्हणा आजच्या दिवशी. Yeah, not tomorrow, not next week, this day. आणि तो म्हणतो उद्या नाही परवा नाही परंतु आजच्या दिवशी. God wants to do something for you today. परमेश्वर आज तुम्हासाठी काय करू इच्छित आहे. He wants to do something for you this moment in your life. या क्षणी तो तुमच्या जीवनामध्ये तुम्हासाठी काय करू इच्छित आहे. Some of you have been waiting a long time.
आणि काही लोक पुष्कळ वेळेपासून वाट पाहत आहेत. But God says this day, परंतु परमेश्वर म्हणतो आजच्या दिवशी, this day the Lord will deliver you into my hand, and I will strike you and take your head from you. And this day I will give the carcasses of the camp of the Philistines to the birds of the air, the beasts of the earth, that all the earth may know that there is a God in Pune. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल, मी तुझा वध करीन व तुझे शरीर धडापासून वेगळे करीन. मी आज बलिष्ठ सेनांची प्रेते आकाशातील पक्ष्यांस व वनपशूस देईन. तेव्हा इस्रायलाचे देव आहे, इस्रायलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीवरील विदित होईल. Does anybody believe that there is a God in Maharashtra? आणि तुम्ही लोक विश्वास करता की महाराष्ट्रामध्ये परमेश्वर आहे? Listen to this. Then all this assembly shall know that the Lord does not save with sword and spear. For the battle is the Lord's, and He will give you into our hands. आणि या सगळ्या समुदायास कळून येईल की परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजय होत असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे, तो तुम्हाला आमच्या हाती देईल. Amen. Tell 3 people the battle belongs to the Lord. Yeah, this battle belongs to the Lord. हे युद्ध जे आहे ते परमेश्वराचं आहे. What I'm facing right now, this belongs to God Almighty. आणि हे जे आहे ते सर्व सामर्थ्य परमेश्वराचं आहे. I want to talk to you for a brief moment on the power of God's name. आणि थोड्या वेळासाठी परमेश्वराच्या नावामध्ये किती सामर्थ्य आहे त्याविषयी मी तुमच्याशी बोलणार आहे. Let's pray. आपण प्रार्थना करूया. Father, we thank you for this time that you have given unto us. प्रिय परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ही संधी तू आम्हाला दिली आहे. Holy Spirit, we ask that you would sanctify this moment. पवित्र आत्मा, ही वेळ तू पवित्र आणि शुद्ध कर. This moment has been redeemed in eternity by the blood of Jesus. आणि ही जी वेळ आहे सार्वकालिकतेच्या द्वारे येशूच्या नावामध्ये शुद्ध आहे. And we ask that this moment would be a Kairos moment for every life in this room. आणि या खोलीमध्ये असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनासाठी ही एक विशेष संधी असणार. We came in here today and we say this day, Holy Spirit, move upon our lives. आणि आम्ही या खोलीमध्ये आलो आहोत. आजच्या दिवशी आम्ही असं म्हणणार, हे प्रभू, तुझा पवित्र आत्मा इथे तू फिरू दे. We ask that you would move in our situation. आमच्या परिस्थितीमध्ये पवित्र आत्मा तू फिरू दे. Take the words from this paper and make it life unto us today. या कागदामधून तुझे वचन निघू दे, आमच्या जीवनाकरिता ते जीवन होऊन बदलू दे. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. And everyone who loves the Lord shout amen. Now in chapter 16, God tells Samuel, stop grieving, stop crying over Saul. आणि 16व्या अध्यायामध्ये आपण पाहतो परमेश्वर शाऊलला म्हणत आहे की तू रडू नको, कुरकुर करू नकोस. Seeing that I have rejected him. आणि तो म्हणतो, पहा मी त्याला नाकारलं आहे. I want you to get your horn and fill your horn and go to the house of Jesse. आणि तू तुझ्या सर्व काही गोष्टी भरून घे आणि जेसीच्या घरी तू निघून जा. He said, Saul, stop grieving, stop crying over what I am causing to die in your life. आणि तू कुरकुर करू नको, रडू नको, ज्या गोष्टी मी तुझ्या जीवनामध्ये घडून आणणार आहे. You know what you're going through is not the end of your life. God has something else for you. तुमच्या जीवनामध्ये जे काही गोष्टी घडत आहे तुमच्या जीवनात ते अंत नव्हे, परंतु तुमच्या जीवनात तो उत्तम गोष्टी घडून आणणार आहे. You shed enough tears over yesterday. कदाचित कालच्या दिवशी तुम्ही पुष्कळशे अश्रू वाहिले असतील. God is ready to do something new in your life today. परमेश्वर आज तुझ्या जीवनामध्ये काहीतरी नवीन करणार आहे. And just because one thing has died in your life doesn't mean God has died in your life. आणि कदाचित एक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये मृत्यू झाला असेल, त्याचा अर्थ परमेश्वर तुझ्या जीवनात मृत्यू नाही. We serve an eternal, everlasting, living God. आपण अशा परमेश्वराची उपासना करतो जो सार्वकालिक परमेश्वर आहे. And God tells Samuel, go to the house of Jesse and anoint the next king of Israel. परमेश्वर शामूएलला
आपल्याला म्हणतो की तू जेसीच्या घरात जा आणि तिथे मी आशीर्वाद देणार आहे. Samuel goes to the house of Jesse. शमूएल जेसीच्या घरी जातो. And he tries to pour the oil on the wrong head. आणि तो जाऊन ते जे तेल आहे ते चुकीच्या मस्तकावरती तो ओतू लागत होता. But the oil is not flowing. परंतु ते तेल तिकडून वाहत नव्हतं. 7 of Jesse's sons passed before Samuel and the oil will not flow. आणि जेसीचे जे 7 पुत्र होते त्यांच्या मस्तकी ते तेल तो ओतण्यास प्रयत्न करत होता, परंतु ते तेल वाहत नाही. The oil will not flow because the oil knows whose head it's supposed to rest upon. आणि ते तेल वाहत गेलं नाही, कारण का त्या तेलाला ठाऊक आहे की कोण जो अभिषेक आहे त्याच्यावरती ते वाहिलं पाहिजे. That means nobody can steal your blessing. याचा अर्थ कोणीही तुझा आशीर्वाद हिरावून घेणार नाही. What God has designed for you is meant for you. परमेश्वराने तुझ्यासाठी जे योजलं आहे ते तुझ्याकरिता आहे. No devil can take your blessing. सैतान कुठल्याही गोष्टी तुझ्याकडून घेऊ शकत No man can steal your blessing. कुठलाही मनुष्य तुझे आशीर्वाद घेऊ शकत नाही. What is for you is for जे you. तुझ्यासाठी आहे ते तुझ्यासाठीच असेल. And David comes out from the pasture. आणि दावीद त्या कळपातून तो बाहेर येतो. And Samuel tips his horn and the oil begins to flow. आणि समूएल त्याच्या डोक्यावरती तेल टाकत असतात, ते तेल वाहू लागतं. Doesn't matter where you're at right now in your life. अशा प्रकारचे काय परिस्थिती आज तुमच्या जीवनात आहेत काय? God's about ready to take you from the back to the front. परमेश्वर मागून तुम्हाला पुढे आणणार आहे. From the back to the front in your family. आणि मागून पुढे तुझ्या कुटुंबात तुला आणि From the back to the front in your career. आणि तुझ्या नोकरीच्या ठिकाणी मागून तुला पुढे आणे. From the back to the front in your तुझ्या education. शिक्षणामध्ये तुला मागून तो पुढे आणे. Some of you feel forgotten by God, but He's about ready to make a move in your life. आणि काही लोक विचार करत असतील की कदाचित देवाने देवाला माझा विसर पडला असेल, परंतु तुझ्या जीवनात तो एक आता हालचाल करणार आहे. Ask the person next to you, do you believe God is going to move in your life? आणि तुमच्या शेजारच्या व्यक्तीला तुम्ही विचारा, काय परमेश्वर तुझ्या जीवनात काही अद्भुत करणार आहे का? Yeah, do you believe God is going to move in your life? हो, परमेश्वर तुझ्या जीवनामध्ये एक हालचाल करणार आहे. I might be shoveling sheep dung in the pasture right now, but God's about ready to put me in the palace. आणि कदाचित तुम्ही त्या कळपामध्ये असणारं मेंढरू असेल, परंतु परमेश्वर तुम्हाला त्या राजघराण्यात आणणार आहे. Hallelujah. David is anointed king. दावीद एक अभिषिक्त असणारा राजा होता. And you have to understand the conversations that are happening within this text. आणि या अध्यायामध्ये झालेल्या जे संभाषण आहे त्याविषयी तुम्ही लक्ष द्या. David is anointed king. आणि दावीद एक अभिषिक्त असा व्यक्ती होता. And his father tells him, David, I want you to take some of this chicken curry, roti and rice to your brothers. आणि कदाचित त्याच्या वडिलांनी त्याला दावीदाला सांगितलं असेल की दावीदा, तू एक चिकनचं कालवण व काही भाकरी आपल्या बंधूंकरिता तू घेऊन जा. What is it that we ate last night? Shorba? Shorba. I want you to take some of this shorba to your brothers. आणि कदाचित थोडा शोरबा तुझ्या भावांकरिता घेऊन जा. He said, I want you just got anointed king, but I want you to be a waiter. आणि कदाचित तुला ठाऊक असेल की तू राजा आहे, परंतु माझी इच्छा आहे की तू एक वेटर प्रमाणे वाग. Could you imagine if David would have said, no, Father, I am the king, let them serve me. आणि कदाचित तुम्ही विचार करा, जर दावीद असं म्हटलं असतं की नाही वडील मी तर राजा आहे, मी त्यांची कशाला सेवा करू. But oftentimes when God takes you up, He's got to keep you humble. आणि कित्येक वेळा जेव्हा परमेश्वर तुम्हाला उच्च करीत असतो, तेव्हा त्याची अपेक्षा असते की तुम्ही नम्र असावं. So many times He will call you to serve the people that you are going to rule over. आणि कधी कधी तो तुम्हाला अशा ठिकाणी आणतो की ज्यांच्यावरती तुम्ही राज्य करणार आहात, अशा लोकांची सेवा करण्याकरिता. Now I don't know if you heard that.
आणि मला ठाऊक नाही हे तुम्ही ऐकलं आहे का? Yeah, God will call you to serve what you're about ready to rule over. आणि परमेश्वर तुम्हाला सेवा करण्यासाठी आणणार आहे ज्यांच्यावरती तुम्ही राज्य करताल. You might be working a little job in your company, but that's only because God has called you to be the king of that company. आणि कदाचित तुमच्या कार्य करण्याच्या ठिकाणी तुम्ही एक छोट्या पदवीवरती असणारे लोक असताल, परंतु त्या कंपनीमध्ये राज्य करण्यासाठी परमेश्वरने तुम्हाला बोलवलं आहे. And when you find yourself in a situation, आणि जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःला अशा परिस्थितीमध्ये पाहता, many times the place where you're serving पुष्कळदा ज्या ठिकाणी तुम्ही सेवा करत आहात is a setup to the next dimension. आणि ती जी गोष्ट आहे एका वेगळ्या परिस्थितीमध्ये त्याची पुनर्स्थापना होईल. And he said, David, can I trust you? Can I trust you to take this bread, this roti, and this chicken curry to your brothers? आणि तो म्हणतो की दाविदा, मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकतो का की हे चिकनचं कालवण आणि ही भाकर तुझ्या बंधूंकरिता तू नेशील काय? Here he is. He's just been anointed king, and now he has to carry lunch to his brothers. आणि या ठिकाणी तो सध्या राजा म्हणून अभिषेक केला गेला होता, परंतु आपल्या बंधूंकरिता त्याला जेवण न्यायचं होतं. See, but he trusts in the strategy that has been given unto him. परंतु त्यांनी त्या सर्व गोष्टींवरती विश्वास ठेवला ज्या गोष्टी त्याच्याकरिता घडवल्या होत्या. God is not only all powerful, he is strategic. परमेश्वर फक्त सामर्थ्यशाली नव्हे, परंतु त्याच्या योजना सुद्धा चांगल्या आहेत. And no matter what it looks like you are doing right now, God is moving you into place. आणि आता सध्या तुम्ही काय करत आहे तुम्हाला कळत नसेल, परंतु योग्य स्थानी परमेश्वर तुम्हाला नेत आहे. Don't worry about the process. आणि ती जी घडणारी घटना आहे त्याविषयी तुम्ही काळजी करू नका. Don't get disturbed over the process. आणि ती घडणारी घटनाविषयी तुम्ही हडबड करू नका. God is moving you into place. परमेश्वर त्या स्थानी तुम्हाला नेणार आहे. Yeah, tell the person next to you, God is moving you into place. तुमच्या शेजारच्या व्यक्तीला म्हणा, परमेश्वर त्या स्थानी तुम्हाला नेणार आहे. With mutton curry, God is moving you into place. आणि त्या मटण करीद्वारे परमेश्वर त्या स्थानी तुम्हाला नेत आहे. With biryani, God is moving you into place. आणि त्या बिर्याणी बरोबर परमेश्वर त्या स्थानी तुम्हाला नेत आहे. Playing the tabla, God is moving you into place. आणि त्या तबल्यानुसार परमेश्वर त्या स्थानी तुम्हाला नेत आहे. Running the media, God is moving you into place. Running the media. Running the media team. अच्छा, मीडिया टीम मध्ये तुम्हाला नेत असताना, त्यामधून नेत असताना तो तुम्हाला त्या स्थानी नेत आहे. It doesn't matter what you're doing right now, God has designed everything to shift you into place. आणि कुठलीही परिस्थिती असू द्या, परमेश्वर त्या स्थानी तुम्हाला नेण्यासाठी तयार करत आहे. If you're sweeping the floor right now, you're sweeping it because God is moving you into place. कदाचित तुम्ही फरशीमध्ये झाडू मारत असताल, परंतु ते झाडू मारता मारता त्या स्थानी तो तुम्हाला नेत आहे. If you are selling sabji right now, God has called you to sell sabji to move you into place. कदाचित तुम्ही भाजीपाला विक्री करत असताल, परंतु ते विकत त्या स्थानी तो तुम्हाला नेत आहे. It does not matter what you are doing, God has a plan for your life. तुम्ही काही करता याविषयी कुठली काळजी करू नका, परंतु परमेश्वराने तुम्हाविषयी एक योजना रचली आहे. But the plan includes giants. Amen. Includes giants. आणि परंतु हे जे योजना आहे, या योजनामध्ये मोठमोठे राक्षस आहे. Yeah, everybody has a Goliath to fight in this room. Amen. Everybody has a Goliath to fight. आणि सर्वांकडे त्याच्याबरोबर युद्ध करण्याचं क्षमता आहे. How many of you are fighting a giant right now? आणि किती लोक या राक्षसाबरोबर युद्ध करत आहेत? Yeah, fighting a giant in your finances. आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये मोठमोठे राक्षसाबरोबर युद्ध करता. Fighting a giant of sickness in your life. तुमच्या जीवनामध्ये आजाराच्या राक्षसाबरोबर तुम्ही युद्ध करता. Fighting a giant of anger in your life. तुझ्या जीवनामधील जो राग आहे तो तुझा जो राक्षस Fighting a giant of unforgiveness in your life. एकमेकांना क्षमा करण्याचा जो राक्षस आहे त्याविषयी युद्ध करता. We all have giants to fight. आणि आपल्या सर्वांकडे वेगवेगळे राक्षस आहे युद्ध करण्यास. And we fight this giant at all times. आणि या सर्व राक्षसांबरोबर वेळोवेळी आपण युद्ध करत असतो.
We fight him when we're happy. आणि जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपण युद्ध करतो. And we fight him when we're sad. आणि जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा सुद्धा युद्ध करतो. We fight him when we're prepared. आणि जेव्हा आपण तयारीत असताना सुद्धा आपण And we fight him when we're not आणि prepared. जेव्हा तयारी नसती तेव्हा सुद्धा युद्ध करतो. We fight him when we want to fight him. आणि जेव्हा आपल्याला युद्ध करायचंय तेव्हा सुद्धा युद्ध करतो. And we fight him when we do not want to fight जेव्हा him. आपली इच्छा नसताना सुद्धा आपण तेव्हा युद्ध करतो. We all have a giant in our life to fight. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आपल्याला राक्षस आहे युद्ध करण्यात. And I believe all of you said, yes, I have a giant that I'm fighting in my life. आणि हा मला विश्वास आहे की सर्वजण म्हणतील की होय माझ्या जीवनात राक्षस आहे मला युद्ध करण्यात. Yeah, sometimes the giant is in your mind. कधी कित्येक वेळा तो जो राक्षस तुमच्या मनामध्ये असतो. The giant is in your emotions. आणि तो राक्षस तुमच्या इमोशन्स मध्ये असतात. It doesn't matter where he's at. We are fighting giants in our life. तो कुठेही असू द्या त्याची काळजी नव्हे परंतु आपल्या जीवनामध्ये त्या राक्षसांबरोबर आपण युद्ध करतो. And most of us, when we see giants, we become fearful. आणि पुष्कळदा आपले पुष्कळशे लोक या राक्षसांना बघितल्या असता ते भयभीत होतात. Oh, cancer is a giant and I'm going to die. आणि ते म्हणतात की कर्करोग हा मोठा राक्षस आहे आणि मी आता मरण पावणार. But God never designed a giant to kill you. परंतु परमेश्वराने असा कोणताही राक्षस बनवला नाही जो तुझा जीव घेईल. Your giant is a sign of destiny in your life. आणि तुझे जे राक्षस आहे तुझ्या जीवनामध्ये तुला दिलेला जो धैर्य आहे त्याच्याकडे नेणारे ते आहे. The bigger the giant, the bigger your destiny. जितका मोठा तो राक्षस जितका मोठा तुझं धैर्य. The bigger the giant, the greater the release in your life. आणि जितका मोठा राक्षस तितकी मोठी सुटका तुझ्या जीवनात. Tell the person next to you the giant is not there to destroy you. आणि तुझ्या बाजूच्या व्यक्तीला म्हणाव तो राक्षस तुला नाश करण्यासाठी नाही. The giant is not there to destroy you. आणि तो राक्षस तुला नाश करण्यासाठी नाही. Do you remember when the 12 spies went into the land of Canaan? आणि ते जे 12 हेर होते जे कनान देशामध्ये तपासणी करण्यास गेले. And they came back. आणि जेव्हा ते परत आले And 10 of the spies had a bad report. आणि 10 हेर जे होते त्यांनी नकारक आत्म्यारीतीने त्यांनी त्यांचा रिपोर्ट दिला. And they said the promise of God is big. आणि ते म्हणू लागले ते म्हटले की परमेश्वराची जी आज्ञा आहे अभिवचन आहे ते मोठे आहे. Those grapes are huge grapes. आणि त्या ठिकाणी असणारे मनुष्य मोठे भल्लाटे व्यक्ती आहेत. It's just like God told us it would be. आणि हे जे सर्व काही गोष्टी परमेश्वराने आम्हाला सांगितले आहे. The joy in that land is great. आणि त्या देशामधला आनंद मोठा आहे. The peace in that land is great. त्या देशामधला शांती मोठी आहे. But there's giants. परंतु तिथं मोठमोठाले राक्षस आहे. And Caleb spoke up. Caleb. आणि कालेब त्या ठिकाणी बोलला. And Caleb said, you know, these giants are food for us. आणि कालेब म्हटला की हे जे राक्षस आहे ते आपल्यासाठी भक्ष्य आहे. These giants are food for us. आपणाकरिता ते भक्ष्य आहे. God designed giants to be food for your faith. परमेश्वराने राक्षसांची निर्माण केली तुम्हाकरिता अन्न होण्यासाठी. They are not there to destroy you. तुम्हासाठी नाश करण्यासाठी नव्हे. Yeah, I know some of you like chicken curry. आणि मला ठाऊक आहे पुष्कळांना चिकन करी आवडते. And some of you like mutton curry. आणि कित्येकांना मटन करी आवडते. But today you ought to have some giant curry. परंतु आज तुम्हाकडे राक्षसांचं कालवण आहे. Hallelujah. You need to let the giant that you're facing begin to feed the faith in your life. आणि हे जे राक्षस आहे या राक्षसाद्वारे तुमच्या जीवनामध्ये असणारा जो विश्वास आहे त्या विश्वासाला तुम्ही पोषण करा. And when David enters into the camp, आणि जेव्हा दावीद त्या ठिकाणी प्रवेश करतो, he hears the voice of the giant. आणि तो त्या ठिकाणी राक्षसाची वाणी ऐकतो. He hears Goliath. आणि तो ते राक्षसाची वाणी ऐकतो. And here is the problem. आणि या ठिकाणी ते समस्या आहे. We always hear our giant. आपण नेहमी आपल्या राक्षकांचं जे वाणी आहे त्याला कान देतो. And the giant is always whispering in our ear. आणि हे जे राक्षस आहे आपल्या कानामध्ये हळूहळू ते बोलतात. The giant is telling you, you will never get healed. आणि तो राक्षस म्हणतो
तुला कधीही आरोग्य मिळणार नाही. The giant tells you, you know how many people prayed for you? आणि तो राक्षस म्हणतो तुझ्यासाठी किती लोकांनी प्रार्थना केली. You've been receiving prayer for the past 15 years of your life. मागील 15 वर्ष तुझ्यासाठी प्रार्थना लोक करत आहेत. You're never going to get healed. तू कधीच आरोग्य तुला मिळणार नाही. Your husband is never going to get saved. आणि तुझा जो पती आहे त्याचा कधीही तारण होणार नाही. Your children are never going to get right with God. आणि तुझे लेकर परमेश्वराच्या सोबतीने कधीही सरळ होणार नाही. I wonder how many people are in here today and you can hear the giant in your life. आणि आज या ठिकाणी बसलेले कित्येक लोक आहेत ज्यांना ऐकू येत आहे की त्यांच्या जीवनामध्ये असे राक्षस आहेत. Anybody hear their giant? आणि कोणाला त्यांच्या राक्षकाचा आवाज ऐकण्यास येतो. Yeah, you'll never conquer this problem. आणि या समस्यावर तू कधीही बाहेर निघणार नाही. You'll never grow the way you want to grow. ज्या प्रकारे तुझी बढवती व्हायला पाहिजे ही कधीही होणार नाही. You'll never start the business that you want to start. आणि जो व्यवसाय तुला सुरू करायचा आहे तो कधीच तू चालू करू शकणार. You'll never get a financial blessing in your life. आर्थिक आशीर्वाद तुझ्या जीवनामध्ये तुला कधीच मिळणार नाही. This is the problem. The giant is always talking to us. आणि ही समस्या आहे की हे राक्षस सदैव तुम्हाशी बोलत आहे. But at the same time the giant is talking. परंतु त्याच समयी तो राक्षस तुमच्याशी बोलत असतात. Someone's volume is greater. आणि एक अशी वाणी आहे जी त्या राक्षसापेक्षा श्रेष्ठ आहे. And it turns him from focusing on the giant to focusing on the promise. आणि त्या राक्षसाकडे केंद्रबिंदू त्याचं लक्ष करण्याऐवजी त्या दुसऱ्या वाणीकडे ते केंद्रबिंदू करतं. Because they were saying, the king was saying, you know what happens? Whoever kills this giant. कारण का तो राजा म्हणतो की जो कोणी या राक्षसाला मारेल Gets the king's wife, gets the king's daughter as a wife. आणि जो राजा आहे त्याची राजकन्या म्हणून त्याला पत्नी अशी मिळेल. I wonder if there's any young people in here you're looking for a marriage. आणि या ठिकाणी काही तरुण आहे का जे त्यांच्या लग्नाकरिता जोडपे पाहत आहे. Yeah, you got to kill that giant. त्या राक्षसाला तुम्ही मारलं पाहिजे. If you kill that giant, आणि त्या राक्षसाला मारल्यास God says, as king, I'll give you one of my daughters. आणि तो राजा म्हणतो मी राजा असल्या कारणास्तव माझी कन्या मी तुला देईन. But you got to kill that giant in your life. परंतु तुझ्या जीवनामध्ये त्या राक्षसाला तू मारून टाक. He said, the one that kills the giant, I am going to enrich him. I will bless him financially. आणि तो म्हणतो जो कोणी त्या राक्षसाला मारल त्या मनुष्याला मी आर्थिक परिस्थितीने आशीर्वादित करल. Well, you guys are happy over that one. आणि या गोष्टींवरती तुम्ही आनंदी झाला. Lord, never mind the marriage. I want the money. Wow. Come on. God says, the king says, I will bless him financially. आणि तो राजा म्हणतो मी त्याला आर्थिक परिस्थितीने आशीर्वादित करील. How many of you want a financial blessing? आणि कित्येक लोकांना आर्थिक आशीर्वाद हवे. Everybody in here. आणि सर्वांनी हात उंच करा. Yeah, tell the person next to you that's raising their hand, kill the giant. आणि तुमच्या शेजारच्या मनुष्याला तुम्ही म्हणा तू त्या राक्षसाला मारून टाक. You want to be blessed financially? Kill that giant. आणि जर आशीर्वाद आर्थिक परिस्थितीने आशीर्वाद पाहिजे असेल तर म्हणा त्या राक्षसाला मारून टाक. You want the king's daughter in marriage? Kill the giant. आणि जर राजाची कन्या तुला लग्नास हवी असेल तर त्या राक्षसाला मारून टाक. So marriage represents a deeper intimacy in the king's family. आणि लग्न म्हटल्याने राजाच्या राजघराण्यामध्ये एक महत्त्वदायक गोष्ट अशी म्हणण्यात येते. God says, you want deeper intimacy with me? Kill that giant. आणि तो राजा म्हणतो तुला माझ्या संगतीचा सहभागिता पाहिजे असेल तर जाऊन त्या राक्षसाला तू मारून टाक. Is anybody in here struggling with intimacy with God? Kill the giant in your life. आणि जर या ठिकाणी परमेश्वराबरोबर सहभाग्यता कोणाला नसेल तर तुम्ही त्या राक्षसाला मारून टाका. Oh, you like the money part, but तुम्हाला त्या पैशाची गोष्ट आवडली. I gotta kill that pride in my life. I don't know if that giant's worth killing. आणि जो गर्व आहे
त्या राक्षसाला मारायचं का नाही ठाऊक नाही. I got to kill that giant of unforgiveness. I don't want to forgive my sister. Look at her. आणि जे माझ्या बहिणीला क्षमा करणं आहे ते मला क्षमा करायचं नाही. कदाचित त्या राक्षसाला मला मारायचं नाही. I can't believe she's dressed like that in the church today. कदाचित ती त्या प्रकारे आज पोशाख तिने घातला असेल. I can't believe they let their children talk like that. आणि कदाचित लेकरं माहित नाही अशा प्रकारे बोलतात का. Yeah, you got to kill the giant in your life. आणि होय, तो जो राक्षस आहे त्याला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मारलं पाहिजे. You want to see some things happen in your life? Kill that giant in your life. तुझ्या जीवनामध्ये काही घडवून आणायचं असेल तर तो जो राक्षस आहे त्याला तू मारून टाक. And the last one he says, to the one that kills the giant, their family will be free from taxes. आणि तो शेवट म्हणतो, जो कोणी त्या राक्षसाला मारेल त्यांचं जे कुटुंब आहे, जे सर्व काही टॅक्सेस आहेत त्याच्यापासून ते मुक्त होतील. God says if you kill the giant, परमेश्वर म्हणतो जर तू त्या राक्षसाला मारल्यास your family is going to be free. तुझं कुटुंब मुक्त केलं जाईल. Your husband's going to be free. तुझा पती मुक्त केला जाईल. Your wife is going to be free. तुझी पत्नी मुक्त केली जाईल. Your child's going to be free. तुझे लेकरं मुक्त केले Your जाईल. grandchild's going to be free. तुझे नातवंड मुक्त केले जातील. If you kill the giant, your neighbor is going to be तू free. राक्षसाला मारल्यास तुझा शेजारचा मुक्त होईल. And as a church, if you keep killing giants, your city is going to be free. राक्षसाला मारल्यास सर्व लोकांना थारण व मुक्ती मिळेल. David said, is there not a cause? Amen. Is there not a reason? आणि दावीद राजा म्हणतो की ते काय कारण नाही काय. He said, who is this uncircumcised Philistine? आणि हा सुतारहित असणारा फिलिस्ती कोण. Yes. Hallelujah. Hallelujah. Who said, he said, see, circumcision is a cutting away of the skin of the foreskin, what is not necessary. आणि सुरता करणं म्हणजे अशा शरीराच्या भागाचं कापणं असतं ज्याचा कुठलाही उपयोग नाही. He said, this fleshly issue in my life does not have a covenant with God. आणि हे जे शरीराचा भाग आहे त्याला माझ्या परमेश्वराबरोबर कुठलीही सहभागिता नाही. Yes. I don't know if you heard that. Whatever you're facing that is coming against your flesh, it does not have a covenant with Almighty God. Amen. जे काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये शारीरिक रीतीने येतात त्या सर्व गोष्टींना परमेश्वराबरोबर तुमचा कुठलाही करार नाही. Cancer does not have a covenant with God. आणि कर्करोगाला परमेश्वराबरोबर कुठलाही करार नाही. Poverty does not have a covenant with God. दारिद्र्याला परमेश्वराबरोबर कुठलाही करार नाही. Trouble does not have a covenant with God. कोणत्याही कष्टांना परमेश्वराबरोबर करार नाही. Confusion does not have a covenant with God. आणि कन्फ्यूज होण्याकरिता कुठलाही करार देवाबरोबर नाही. Divorce does not have a covenant with God. आणि डिवोर्स घेणं किंवा घटस्फोट घेणं देवाबरोबर कुठलाही करार So नाही. who is this uncircumcised Philistine in my आणि life? हा सुंदरहित असणारा फिलिस्ती माझ्या जीवनामध्ये कोण. I have a covenant with Almighty आणि God. सर्व सामर्थ्य देवाबरोबर माझ्याकडे करार Because आहे. I'm a child of the King. कारण आम्ही त्या राजाचा पुत्र आहे. Greater is He that is in me than he that is in the world. माझ्यामध्ये जो आहे तो अति श्रेष्ठ आहे जो या जगामध्ये आहे. And because I have a covenant with God, कारण का मला देवाबरोबर करार केलेला आहे. I am not defeated. मी पराजित नाही. Tell 3 people I am not defeated. आणि तुम्ही 3 लोकांना म्हणा मी पराजित नाही. I am not defeated. मी पराजित नाही. Tell the person next to you you're not defeated. तुझ्या शेजारच्याला सांग तू पराजित नाही. You are more than a conqueror through Him who loved you. त्याच्याहून तू अधिक सर्व गोष्टी प्राप्त करणार आहे. Today you can conquer the loneliness. आणि तुझी एकटेपणावरती तुला विजय मिळेल. You can conquer the rejection. तुझ्या पराजितपणामध्ये तुला You can conquer the confusion. तुझ्यामध्ये गोंधळ असणाऱ्यावरती विजय मिळेल. Today you can conquer the pain. आणि आवाज असणारं जे तुला वेदना आहे त्यावरती विजय Because मिळेल. you are a child of the living God. कारण का जिवंत देवाचं तू लेकरू आहे. Hallelujah.
But the brother, परंतु त्याचे बंधू, David showed up and said, I got no problem with this giant. तो म्हटला या राक्षसाबद्दल मला कुठलीही समस्या नाही. But the brother got angry with David. परंतु त्याच्या बंधूंना दाविदाविषयी राग आला. He said, who did you leave those few sheep with in the pasture? आणि तुझ्याकडे असणारे जे मेंढर आहे कळपामधील ते तू कोणाकडे सोडून आलास? Now, it's okay, I can fight a giant in my life. आणि हे खरं आहे की कदाचित त्या राक्षसाला माझ्या जीवनात मी मारू शकतो. I got a stone for the giant. आणि त्या राक्षसाकरिता माझ्याकडे एक धोंडा आहे. But I cannot throw stones at my brothers. परंतु माझ्या भावांवरती मी धोंडे टाकू शकत नाही. Amen. Yes. You might have a stone for the giant, but lay down the stones you have for one another. Amen. तुमच्या राक्षसाकडे तुमच्याकडे धोंडे असतील, परंतु ते धोंडे तुम्ही तुमच्या बंधुजनांवरती वापरू शकत नाही. Yes. Hallelujah. Amen. Do you remember when the religious leaders, all the bishops and the pastors, they grabbed a hold of that woman in adultery and they brought her before Jesus? Yes. आणि आपण पाहतो की ते सर्व धर्मगुरू होते, त्यांनी त्या वेश्या करणाऱ्या स्त्रीला धरून येशूकडे त्यांनी आणलं. Kind of like we do. We grab our brother and our sister and we accuse them and we throw them before Jesus. Look at what they've done in life. आणि आपण आपल्या बंधुजनांना त्यांना धरतो, त्यांच्यावरती दोष लावतो आणि आपण येशूकडे आणतो आणि म्हणतो की पहा या बंधूने किंवा भगिनीने काय केलं आहे. And when they brought her before Jesus, आणि जेव्हा त्या लोकांनी येशू पुढे तिला आणलं, they said, Jesus, should we stone this lady? What's going to happen to her? आणि त्यांनी विचारलं की येशू, आम्ही हिला दगडमार केल्यास हिचं काय होईल? Jesus bent down येशूने खाली गुडघ्यावर बसला and started writing in the ground. आणि त्या जमिनीवरती तो लिहू लागला. Then he looked and they said something else. आणि त्यांनी त्यांच्याकडे पाहून काही तो बोलला And Jesus got back down आणि येशू परत खाली वाकला and started writing in the ground. आणि त्या जमिनीवरती तो लिहू लागला. I believe Jesus was writing what they were doing the previous night. आणि मी विचार करतो की आदल्या रात्री त्यांनी काय काय केलं आहे त्याविषयी येशू तिथे जमिनीवर लिहित असेल. If you're not careful, he might just bend down in your life and start writing on the ground in front of everybody. म्हणून तुम्ही सावधान रीती बाळगा, कदाचित तुमच्याविषयी तुम्ही काय केलं आहे तो खाली वाकवून त्या जमिनीवरती लिहित असेल. And the brother says, what are you doing? I know the intention, the evil of your heart, David. आणि तो म्हणतो की बंधू तू काय करतो मला ठाऊक आहे, तुझ्या मनामध्ये दुष्ट योजना काय आहेत ते मी ओळखून आहे. Go back to the sheep. आणि तू परत जा तुझ्या कळपाकडे. I want you to go back to how I saw you yesterday. आणि काल मी तुला ज्या परिस्थितीमध्ये पाहिलं त्या परिस्थितीमध्ये तू परत जा. Isn't it amazing that when you're moving forward with God, everybody that should be for you wants to see you defeated like you were yesterday? आणि ही गोष्ट कशी आहे की जेव्हा तुम्ही परमेश्वराबरोबर चालू इच्छित आहात आणि तेव्हा तुमच्या संगती असणारे सर्व लोक तुमचा मागील जो पराजय आहे त्या स्थितीमध्ये तुम्हाला ते पाहू इच्छितात. The brother is talking. आणि बंधू त्याचा बोलत आहे. Goliath is talking. आणि गोलायत तिथं बोलत आहे. But David was not focused on any of that. परंतु दावीद त्याच्याकडे लक्ष लावत नव्हता. David was focused on the promises of God. आणि दावीदाला परमेश्वराच्या अभिवचनावरती त्याचं लक्ष होतं. He said, "Todd, stop telling me about all that stuff. I want to hear what's going to happen in my life." आणि तो म्हणतो थांबा तुम्ही काय बोलू नका, मला ठाऊक आहे की माझ्या जीवनामध्ये काय घडणार आहे. That's why you don't have to believe anybody else's report. You believe the report of God for your life. याकरिता तुम्ही कोणाच्याही रिपोर्टवरती लक्ष देऊ नका, परंतु देवाने तुम्हासाठी जो ठेवला आहे त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या. And if God says I'm victorious, then I am victorious. आणि जर परमेश्वराने म्हटलं आहे की तुम्ही विजयी आहात तर तू विजयी आहे. Stop listening to the negative voices in your life and listen to the word of God in your life. आणि नकारात्मक शब्दांकडे तुम्ही लक्ष देऊ नका, परंतु देवाची जी वाणी आहे त्याच्याकडे लक्ष द्या. David said, never mind these people. दावीद म्हणाला जाऊ द्या, ह्यांच्याकडे लक्ष लावू नका. Who is this uncircumcised Philistine? आणि हा सुंता विरहित असणारा फिलिस्ती
फिलिस्ती कोण? And the Philistine, Goliath, looked at him and said, "Am I a dog?" आणि तो फिलिस्ती दाविदाकडे बघून म्हटला, मी काय कुत्रा आहे का? That you would send someone like this. आणि कदाचित असं तुम्ही तुमच्या जीवनात ऐकता, Am I a dog? आणि मी काय कुत्रा आहे का? He said, I'm going to kill you today. आज मी तुझा वध करील. David said, I got news for you. आणि दावीद म्हणतो, मी तुझ्यासाठी एक बातमी आणली आहे. Yeah, you ought to tell the devil I have news for you. तुम्ही सैतानाला म्हणा, मी तुझ्यासाठी बातमी आणली आहे. Tell the devil today I got news for you. आणि तुम्ही सैतानाला म्हणा, मी तुझ्यासाठी बातमी आणली आहे. You thought I was defeated. तुला असं वाटलं मी पराजित आहे. But I got news for you today. परंतु आज मी तुझ्यासाठी बातमी आणली आहे. You come against me तू माझ्या विरोधात आल्यास with a sword and a spear and a javelin. आणि तलवाराने, ढाल्याने व भाल्याने तू आला असेल. But I come to you in the name of the Lord my God. परंतु माझा परमेश्वर प्रभू त्याच्या नावाने मी तुझ्याकडे येत आहे. You come against me in the name of cancer. आणि तू माझ्या विरोधामध्ये कर्करोगाने येत असेल. But I come against you in the name of Jehovah Rapha, the Lord who healed me. परंतु मी यहोवा राफा या नावाने येत आहे, परमेश्वर जो मला आरोग्य देतो. You come against me in the name of poverty. आणि तू माझ्या विरोधामध्ये दारिद्र्याने येत असेल. But I come against you in the name of Jehovah Jireh, the God who provides for me. परंतु मी यहोवा जायरे या नावाने येत असेल, परमेश्वर मला सर्व काही पुरवून देतो. You come against me in the name of confusion. तू माझ्या विरोधामध्ये गोंधळ या रीतीने येत असेल. But I come against you in the name of Jehovah Shalom, the Lord is my peace. परंतु मी यहोवा शालोम या नावाने येत आहे, परमेश्वर माझी शांती आहे. And this day, आजच्या दिवसामध्ये, this day, आजच्या दिवसामध्ये, somebody say this day, सर्वांनी म्हणा आजच्या this दिवशी, day, आजच्या this दिवशी, is the day that the Lord has made. I will rejoice and be glad in it. आजचा दिवस देवाने बनवला आहे, मी त्याच्यामध्ये आनंद व उल्हास करील. Hallelujah. Does anybody have a day today? आणि आज सर्व तुमच्याकडे हा दिवस आहे. This is your day. आणि हा दिवस तुमचा आहे. Not tomorrow. उद्या नव्हे, Not next week. आणि पुढचा आठवडा नव्हे, Today. परंतु आज. Today is the deliverance of the Lord in your life. आज देवाची मुक्ती तुझ्या जीवनामध्ये आहे. So David आणि दावीद picked up 5 stones. त्यांनी 5 गारगोटे घेतले. You know how many brothers Goliath had? आणि गोलियताला किती बंधू होते कोणास ठाऊक आहे का? 5 with Goliath, but he had 4 brothers. आणि त्याच्याकडे 4 अजून बंधू होते. He said, I got a stone for each of them. आणि तो म्हणाला, तुमच्या सर्वांकडे माझ्याकडे एक गारगोटा आहे. I'm not only going to take Goliath down, आणि आता एकाने मी गोलियताला घेणार आहे, but if his brother comes, परंतु त्याचे बंधू आल्यास he's going down too. आणि ते सुद्धा खाली पडतील. Hallelujah. I'm going to take poverty down in my life. आज मी दारिद्र्याला माझ्या जीवनामध्ये खाली आणत आहे. But if cancer shows up, I'm taking him down too. आणि कर्करोग दिसल्यास त्याला सुद्धा मी खाली पाडेल. And if something else shows up, आणि दुसरं अजून काय आल्यास, if my children get addicted to drugs, I'll take on addiction and bring him down too. माझ्या लेकरांना कदाचित नशेबाजी लागली असेल तरी सुद्धा मी त्यांना खाली पाडेल. And if the giant that my husband is fighting with, that demon of alcohol, I'll bring him down too. आणि तो जो राक्षस माझ्या पतीमध्ये त्याच्या दारू पिण्याच्या सवयीसाठी असेल त्याला सुद्धा मी खाली पाडून टाकेल. And he took 5 rocks and put them in his bag. आणि त्यांनी ते गारगोटे घेतले, त्याच्या थैलीमध्ये त्यांनी टाकले. But these were no ordinary rocks. आणि हे गारगोटे सर्व सामान्य नव्हते. The Bible calls Jesus our rock. आणि शास्त्र म्हणतो
परमेश्वर माझा He calls पर्वत आहे. yeah, the Bible calls Jesus our rock. परमेश्वर माझा पर्वत आहे. And he took 5 of them. आणि त्यांनी ते 5 घेतले. 5 represents grace. आणि 5 याचा अर्थ कृपा आहे. So in the name of Jesus, you have the grace to bring every giant down in your life. आणि परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे तुझ्या जीवनामध्ये असणारा प्रत्येक राक्षस तू तो खाली पाडणार आहे. He said, I know it doesn't look like much. आणि तो म्हणतो कदाचित हे असं खूप मोठं दिसत नसेल. He doesn't have a degree he doesn't have a degree, a doctor degree. आणि त्याच्याकडे एका वैद्याकडे असणारी जी डिग्री आहे ती नव्हती. But this is my rock. परंतु माझा हा पर्वत आहे. He doesn't have education in this world, but he's my rock. आणि त्याच्या जीवनामध्ये त्याच्याकडे शिक्षण नव्हतं, परंतु हा पर्वत आहे. It's not $1 million, it's not 1 crore, but he's my rock. आणि तो म्हणतो परमेश्वर माझा पर्वत आहे. And he took the name. आणि त्यांनी ते नाव घेतलं. He said, you come against me तू माझ्या विरोधात ये with a sword and a spear and a javelin. तलवारीने भाल्याने व ढाल घेऊन तू विरोधात ये. But I'm going to show you what the name of Jesus does. परंतु येशूच्या नावाने काय होणार ते तुला मी दाखवणार आहे. I don't need a sword. मला तलवारीची गरज नाही. I don't need Saul's armor. आणि सैन्यांचे शस्त्र मला हवे नाही. When Jesus is in my life, येशू माझ्या जीवनामध्ये असल्यास this is all I need. मला केवळ हेच हवं. All I have to do is use what I got in him. आणि मला काय करायचं आहे तर फक्त त्याचा वापर करायचा आहे. And he will do the rest of the work. आणि बाकीच्या सर्व काही गोष्टी तो करील. And he took that sling. आणि त्यांनी ते गोफन त्यांनी घेतला. And he threw the rock. आणि तो गारगोटा त्यांनी फेकला. And that rock hit Goliath in the right place. गोल्याच्या डोक्याच्या मधोमध तो गारगोटा लागला. When you use the name of Jesus in your life, येशूचं नाव जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापर करता, he knows exactly where to hit your enemy. आणि त्याला ठाऊक आहे की तुझ्या शत्रूला कुठे ते लागलं पाहिजे. And he will bring down the enemy in your life. आणि त्या शत्रूला तुझ्या जीवनामध्ये तो खाली आणेल. The enemy fell over. तो शत्रू खाली पडला. And God says, David, आणि परमेश्वर म्हणतो दाविदा, go take his sword जा त्याची तलवार घे and cut off his head. आणि त्याचं मस्तक छाट. The same weapon that the enemy meant to destroy you is what's going to destroy him. आणि जे शस्त्र तुझ्या शत्रूने तुझा घात करण्यासाठी निर्माण केलं, त्याच शस्त्राने तू तुझ्या शत्रूचा घात करशील. It doesn't matter what you're going through right now. तू कुठल्या परिस्थितीतून जात आहे त्या गोष्टीचं विशेष नाही. The name of Jesus today is greater. येशूचं नाव त्याहून श्रेष्ठ आहे. Jesus is greater than cancer. आणि कर्करोगापेक्षा येशूचं नाव श्रेष्ठ आहे. Jesus is greater than poverty. आणि दारिद्र्यापेक्षा येशूचं नाव श्रेष्ठ आहे. Jesus is greater than rejection. आणि पराजित होण्यापेक्षा श्रेष्ठ येशूचं नाव आहे. Jesus is greater than pride. आणि गर्वापेक्षा श्रेष्ठ येशूचं नाव आहे. Jesus is greater than addiction. आणि जे व्यसन आहे त्याहून अधिक येशूचं नाव आहे. Jesus is greater than sexual disorder. आणि जे शारीरिक संभोग आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ येशूचं नाव आहे. Jesus is greater than pornography. आणि जे काही पोर्नोग्राफी आहे त्याहून येशूचं नाव श्रेष्ठ आहे. Today Jesus is greater than anything in your life. आणि आज तुझ्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीपेक्षा श्रेष्ठ येशूचं नाव आहे. And what the Lord wants to know tonight, आणि आज देवाला तुझ्या जीवनात काय करायचं आहे. he says, तो म्हणतो you want to get blessed financially, तुला आर्थिक रीतीने आशीर्वाद हवा काय. kill the giant. त्या राक्षसाला मार. You want to come closer to me and my family, तुला माझ्या जवळ व माझ्या कुटुंबाच्या जवळ यायचं आहे काय. kill the giant. त्या राक्षसाला मार. You want mommy and daddy to be free,
तुझे आई वडील दुःखी असतील. Do you want your husband or your wife to be free? तुझ्या पती व पत्नीला मोकळं करायचं आहे काय? Do you want your children to be free? तुझ्या लेकरांना तुम्हाला मोकळं करायचं आहे का? Do you want your neighborhood, your community to be free? तुमच्या समाजामध्ये तुमच्या परिसरातील आजूबाजूच्या लोकांना तुम्हाला मोकळं करायचं आहे का? Do you want Pune to be free? आणि पुणे शहराला तुम्हाला मोकळं करायचं का? Do you want Maharashtra to be free? महाराष्ट्राला तुम्हाला मोकळं करायचं का? Do you want India to be free? भारताला तुम्हाला मोकळं करायचं का? Kill the giant. राक्षसाला मारून टाका. The giant is what's standing in between you and your destiny. तुमचं धैर्य आणि तुम्हामध्ये असणारा तो राक्षस उभा आहे. On David's way to the palace, आणि दाविदाच्या समोर ते राजघराणं आहे. the giant was standing there. आणि तो राक्षस तिथमध्ये उभा होता. The giant is a sign of your promotion. आणि तो राक्षस तुमच्या बढवतीचं एक चिन्ह आहे. What giant are you facing in your life right now? तुमच्या जीवनामध्ये कुठल्या राक्षसाला तुम्ही सामोरे जात आहात? What giant are you facing right now? आणि या क्षणी कुठला राक्षस तुम्ही सामोरे जात आहात? Is it depression in your life? आणि हा प्रश्न तुमच्या जीवनात आहे का? Is it frustration in your life? आणि तुम्ही खूप श्रमित झाला आहात का? Is it anger in your life? तुमच्या जीवनात राग आहे का? Is it jealousy? आणि तुमच्यामध्ये द्वेष आहे का? Is it pornography? आणि ते पोर्नोग्राफी आहे का? Is it the inability to say I'm sorry? आणि क्षमा मागण्याची क्षमता तुमच्यामध्ये नाही काय? What is the giant in your life right now? तुमच्या जीवनामध्ये असणारं ते राक्षस म्हटल्यास कोण आहे? The name of Jesus is greater. येशूचं नाव त्याहून श्रेष्ठ आहे. And His grace is here today. त्याची कृपा आज आपल्यामध्ये आहे. It doesn't matter what you've been through. आणि आतापर्यंत तुम्ही काय केलं ते सर्व काही जाऊ द्या. His grace is sufficient for त्याची you. कृपा तुम्हासाठी पुरेशी आहे. His grace is sufficient for your life. त्याची कृपा तुझ्या जीवनासाठी पुरेशी आहे. And I want to make a call right now. आणि मी आता असं घोषित करत आहे. You have to be bold. You have to be bold, courageous. आणि तुम्हाला आता धैर्यशील झालं पाहिजे. You have to be courageous. आणि तुम्ही धैर्यशील झाला पाहिजे. And say, yes, Lord, I'm ready to kill that thing in my life. होय प्रभू, त्या व्यक्तीला मी माझ्या जीवनामध्ये मारणार आहे. Those finances, they've been held up and I need a release in my life. आर्थिक जे सैतान आहेत माझ्या जीवनातून मी त्यांना मोकळे करतो. My family stole my land and my inheritance, and God, I want you to release that in my life. माझ्या कुटुंबाने माझं जे काही कुटुंबातले जे काही प्रॉपर्टी होती ते सर्व काही त्यांनी विकली. परमेश्वरा ते सर्व मला माझ्या जीवनातून मोकळं करायचं. God, I haven't heard your voice in over 10 years. आणि प्रभू मागील 10 वर्ष माझ्या जीवनात मी तुझी वाणी ऐकली नाही. I haven't heard your voice in 10 months, Lord God. मागील 10 महिन्यामध्ये हे देवा मी तुझी वाणी ऐकली नाही. I want to hear it again. हे प्रभू मला ती वाणी ऐकायची. You need to be able to say, Lord, yes, I'm ready to fight so that my family. आणि तुम्ही असे म्हणू शकता का की हो येशू माझ्या सर्व शत्रू विरोधी मी युद्ध करील. If you're ready to kill a giant tonight, right now. आणि आज या क्षणी जर तुम्ही त्या शत्रूला मारू Yeah, there you go. She did the right thing. आणि तुम्ही ते योग्य काम केलं आहे. She stood up and said, I'm ready to kill that giant. आणि ते उभा राहिले आणि म्हणले की होय. Anybody else ready to kill a giant? Anybody else ready to kill a giant? आणि अजून दुसरं कोण आहे का ज्यांना ते राक्षसाला मारायचं Anybody else आहे? ready to kill a giant? कित्येक लोकांना राक्षसाला मारायचं आहे. Giants of pride. आणि ते राक्षसाला तुम्हाला मारायचं आहे. Giants of self-righteousness. आणि स्वतःची नीतिमत्ता हे एक राक्षस आहे. Giants of unforgiveness in our life. आणि असं राक्षस जे क्षमा करू शकत नाही. The giant goes down. आणि तो राक्षस खाली जातो. You get it all.
आणि त्याच्यावरती तुम्हाला विजय मिळतो. You get it all in your life. आणि तुमच्या जीवनात तुम्हाला सर्व मिळतं. You get all the promises. सर्व अभिवचन तुम्हाला मिळतात. And tonight, आणि आज रात्री you're not going to fight in your own strength. तुमच्या शक्ती विरोधात तुम्ही कदाचित युद्ध करत असताल. There's only one name above every other name. सर्व नामाहून श्रेष्ठ एकच नाव आहे. One name above every other name tonight. सर्व नामाहून श्रेष्ठ एक नाव आहे. And his name is Jesus. आणि ते नाव म्हटल्याने येशू आहे. In him I can run through a troop. आणि त्याच्या नावाने मी धावू शकतो. In him I can leap over a wall. आणि त्याच्या नावाने मी पुढे जाऊ शकतो. And in the name of Jesus I'm bringing down this giant in my life. आणि येशूच्या नावाने हा जो राक्षस आहे मी खाली आणत आहे. Hallelujah. हालेलुया. Is there anybody ready to bring down a giant? आणि आता कोण तयार आहे का जो राक्षसाला खाली आणू इच्छितो? I want you to picture that giant in front of you right now. आणि त्या राक्षसाच्या समोर या क्षणी तुम्ही उभे राहा. Addiction in your family, picture it right now. आणि तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये असणारं जे व्यसन आहे. Pornography, picture it right now. आणि पोर्नोग्राफीचे जे चित्र तुमच्या समोर आहे. Anger, picture it right now. आणि तुमचं व्यसन तुमच्या जे समोर आहे. Jesus is releasing the grace in your life. येशू कृपा तुझ्या जीवनामध्ये वाहू देत आहे. And in his name, आणि त्याच्या नावामध्ये every giant is going to fall in this room today. प्रत्येक राक्षस या खोलीमध्ये खाली पडणार आहे. Are you ready? तुम्ही तयार आहात का? Let's pray. या आपण प्रार्थना करू. Lord, right now in the name of Jesus, हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये या क्षणी we come against every giant in our life. माझ्या जीवनामध्ये असणारा सर्व राक्षसाला We take authority over the giant in the name of Jesus. आणि त्या सर्व राक्षसावरती येशूच्या नावाने मी अधिकार गाजवतो. We don't come to the name of the giant in our name. आणि त्या राक्षसाचं नाव तुम्ही घेऊन अधिकाराने बोला. We come in the name of Jesus tonight. आणि आज येशूच्या नावाने मी तुझ्या पुढे येत आहे. And at the name of Jesus, येशूच्या नावामध्ये every knee shall bow. सर्व गुडघे खाली टेकतील. Every tongue confess आणि सर्व जिव्हा कबूल करतील that he is Lord to the glory of God. आणि येशूच्या नावाच्या गौरवाकरिता We bring the giant down in the name of Jesus. येशूच्या नावाने तो राक्षस आपण खाली आणत आहे. He's existed for too long in our life. आणि तो तुमच्या जीवनामध्ये ते घडून आणणार आहे. Where the Spirit of the Lord is, there is freedom. जिथं देवाचा आत्मा आहे तिथं मोकळीक आहे. And right now we decree and we declare freedom in this place. आणि या क्षणी देवाच्या सानिध्यामध्ये आपल्याला मोकळीक आहे. Freedom over every obstacle. आणि सर्व अडथळं दूर करा. Freedom over every sickness in the name of Jesus. सर्व आजार येशूच्या नावाने दूर करा. Freedom for tomorrow in the name of Jesus. सर्व काही गोष्टी येशूच्या नावाने दूर करा. Lord, we bring down every giant in this room. प्रभू सर्व राक्षस या खोलीमध्ये तुझ्या नावाने आम्ही खाली आणतो. Lord, that giant has tormented us again and again and again. प्रभू तो राक्षस वारंवार सतवत आहे. But we listen to your word today. परंतु आज तुझ्या नावाने And your word says all of your promises are yes and amen in Christ Jesus. आणि देवाचं वचन म्हणतं त्याच्या सर्व अभिवचन होय म्हणून तुझ्या जीवनात येतील. Lord, we reach ahead to your promise today. प्रभू तुझ्या अभिवचनाकडे आम्ही आमचे हात लांब करतो. And right now we pray for a release in this room. आणि आता आम्ही प्रार्थना करतो त्या अभिवचन या खोलीमध्ये तू सोड. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Ye na gandara khuna masse
Yes, Lord, we praise you.
It was the rock that brought Goliath down. It was the आणि तो rock. पर्वत आहे जो पर्वत त्या राक्षसाला खाली पाडत आहे. It was the sword that cut off his head. आणि ती जी तलवार आहे ज्याने त्या मस्तकाला छाटलं. I believe King Jesus has brought the giant down in your life. आणि मी विश्वास करतो प्रभू येशू जो राजा आहे तुमच्या जीवनातल्या राक्षसाला त्याने खाली आणलं आहे. Now your responsibility is to cut off the head with the word of God. आणि तुमची जबाबदारी आहे की परमेश्वराचं जे वचन म्हणजे ती तलवार त्याच्याने तुम्ही त्याचं मस्तक छाटून टाका. Use the word in your life आणि ते वचन तुझ्या जीवनामध्ये तू उपयोगात आण. to walk in total victory. आणि चालून पुढे विजयामध्ये जाण्याकरिता In Jesus' name. येशूच्या नावामध्ये Give God a hand of praise. या देवाला आपण